आत्ता आपण कोणता पिक्चर एका मूवीच्या स्क्रीनिंगला आलो आहे, सितारे जमीन पर. त्यात आपण पाहिलं की स्पेशली एबल्ड मुलं ही कशी वेगळी असतात, पण ही कशी शिकतात आणि आपल्याला पण शिकून जातात. शेवटी हे काय दाखवतं की प्रेम या जगात जरुरी आहे आणि हे प्रेम कसं वाढतं, आपण एकमेकांशी नीट बोलू शकलो तर. आणि बोलू कसे शकणार, जितक्या जास्त भाषा आपण शिकलो तितकं चांगलं पूर्ण जगाशी आपण बोलू शकणार. तर महाराष्ट्रासाठी मराठी नंबर 1 जरुरी आहेच, याच्यात काही वाद नाही. पण जर आपल्याला पूर्ण हे विश्वात आपल्याला लोकांशी जर एक संवाद साधायचा आहे तर इंग्लिश पण जरुरी आहे, जे आपण महाराष्ट्रात ठेवलेलं आहे. तसंच भारतात उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम काय जोडतं, हिंदी. तर मला पर्सनली वाटतं की हिंदी पण ही एक अशी भाषा आहे जिचा समावेश असावा आणि इनफॅक्ट कित्येक भाषांचा समावेश असावा. कारण लहानपण असं असतं जेव्हा ग्रास्पिंग खूप चांगलं असतं मुलांचं, तर जेवढं त्या भाषा ग्रास्प लहानपणी करू शकतात, मोठेपणी नाही करू शकत. तर भाषा जास्तीत जास्त शिकणं मुलांसाठी चांगलं आहे पुढच्यासाठी. तर त्या हिशोबाने पण अकॅडमिकली पाहिलं तर मला वाटतं भाषांची इन्क्लुझिव्हिटी जी करिक्युलममध्ये असते ती असायला पाहिजे, ऑप्शन्स द्यायला पाहिजे आणि त्यातनं मुलं चूज करू शकतात. मॅम आपण पाहिलं आम्ही सगळे प्रेम प्रमोट करतो. कोणतेही बंधू एकत्र आले आणि दूरचे व्यक्ती जवळ झाले, त्यात आनंदच आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.